नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. छान अशी दिवसाची सुरुवात नाही म्हणता येणार, कारण हा व्हिडिओ मी संध्याकाळी शूट करायला घेतला आहे. म्हटलं चला मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करूयात. रोजच आपलं डेली रुटीन असतं, तर उद्या आहे अक्षय तृतीया, म्हणून म्हटलं चला आज क्लिनिंग जे करते तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, जेणेकरून तुम्हाला पण बघायला खूप जास्त छान वाटेल. आणि कोणत्या सणांच्या वेळेस आदल्या दिवशी आपण कशी प्रिपरेशन करतो किंवा मी कशी प्रिपरेशन करते ना, हे तुम्हाला दाखवते. आता दिवसभर तर मी निवांतच राहिले होते, कारण ना धनुष पण खूप जास्त त्रास देत होता. म्हणजे त्याने परवा पण खूप जास्त त्रास दिला, काल पण तसंच, आणि रोज त्याचं सुरू झाले ना असं की काय होतं त्याला ते समजतच नाही आहे, किंवा घरात बसून पण खूप जास्त बोर झालेला असेल. म्हणून मग मी दिवसभर काहीच न कामं करताना संध्याकाळच्या वेळेस सगळी कामं आवरायला घेतली. आणि आता उद्या आपल्या घरामध्ये कोणतरी येणार म्हटल्यानंतर ना आपण संध्याकाळीच तयारी करतो. सकाळपासूनच सगळं क्लिनिंग वगैरे करून ठेवलं ना, घर आहे असं व्हायचं म्हणजे होतंच. इथं मेन डोअर वगैरे ओपन करून घेतलं. संध्याकाळच्या वेळेला ही सवयच आहे मला, मेन डोअर ओपन करते, सगळ्या विंडोज वगैरे थोड्या वेळ ओपन करते. बघा किती छान वारं सुटले. वारं सुटले तुम्हाला कळणार नाही, पण जो पडदा हलतो ना त्याच्यावरून तुम्हाला समजेलच किती भयानक वारं होतं. म्हणजे आता तरी मी थोडीच खिडकी उघडली होती, जास्त खिडकी उघडली असते ना तर खूप जास्त वारं घरामध्ये आलं असतं आणि मला व्यवस्थित झाडू पण मारता आला नसता, कारण सगळा कचरा इकडे तिकडे होतं. म्हणून सगळं परत आहे असं बंद केलं आणि लाईट्स ऑन करून घेतल्या, कारण असं म्हणतात की संध्याकाळी ना आधी झाडू मारायचा, त्याच्यानंतर लाईट्स ऑन करायच्या. ह्या म्हणजे जी कोण म्हातारी माणसं आहेत ना त्यांनी सांगितलेली ही गोष्ट मी लक्षात ठेवली आणि तशीच फॉलो पण करते. आणि तुम्हाला पण सांगते, संध्याकाळी जेव्हा आपण झाडू मारतो त्याच्यानंतरच घरातल्या सगळ्या लाईट्स ऑन करायच्या आणि परत नंतर झाडू मारायचा नाही असं म्हणतात. पण आपल्याला सवय असते संध्याकाळी झोपताना पण झाडू मारून झोपायची. मला तर आहेच. कधी कधी फरशी पण पुसते मी, पण म्हणतात फरशी पण पुसायची नसते. इथे सगळं झाडू वगैरे मारून घेतला. त्याच्यानंतरनं मग मी माझ्यासाठी चहा केला. तोपर्यंत हे पण आले होते, मग थोडंसं एक्स्ट्राचं दूध टाकून त्यांना पण माझ्यासोबत चहा दिला. बाकी किचन तर सगळं ऑल सेट होतंच, तिथं काही प्रॉब्लेमच नव्हता, त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं मला. भांडी वगैरे पण काही घासण्यासाठी नव्हती. चहा घेऊन झाला की मग लगेच दिवाबत्ती करायला घेतली, कारण संध्याकाळचा टाईम झालेलाच होता. आणि मग चहा घेतला की लगेच दिवाबत्तीला सुरुवात केली. संध्याकाळची दिवाबत्ती करायचं म्हटलं तरी खूप जास्त वेळ लागतो, कारण कचरा वगैरे उडलेला असेल ना ते पण मी लगेच साफ करून घेते, म्हणजे सकाळी काही जास्त ताण पडत नाही. अगरबत्तीसाठी स्टँड असल्यामुळे अगरबत्तीसुद्धा इकडं तिकडं सांडते, पण कधी धूप वगैरे लावलं किंवा अगरबत्तीचं पण जे असतं ना वरचं धूर उडतो, त्यातून पण बरीचशी धूळ निघत असते. म्हणून मग ते सगळं क्लीन करून घेतलं आणि बाहेर गेलो. उद्यासाठी काही मटेरियल लागणार होतं, म्हणजे अक्षय तृतीयाला थोडीशी पूजा वगैरे करतात, त्याच्यासाठी जे मटेरियल लागतं ते आणायला गेलो. येताना धनुसाठी फ्रूट्स पण घेतले, कारण त्याला आता ॲपल भरपूर आवडायला लागले, आणि आधी तो अजिबात खात नव्हता. सगळं घेऊन घरी आलो, सगळं आहे असं ठेवून दिलं आणि पहिल्या भाकरी बनवून घेतल्या. तर इथं सांगते, जी संडेला फिशची भाजी बनवलेली होती ना तीच शिल्लक होती. सोमवारी ह्यांचा उपवास होता म्हणून खाल्ली नाही, आता मंगळवार होता म्हणून म्हटलं खाऊन घेऊयात. आज बुधवार तर खाता आले नाही आणि गुरुवारीसुद्धा माझा उपवास, त्यामुळे खाता येणार नाही. टाकूनच द्यावं लागलं असतं, टाकून द्यायला नको, म्हणून मग आम्ही खाऊन घेतलं. म्हटलं जाऊ देत, सकाळी हेअर वॉश वगैरे करायचं आणि संध्याकाळी मी सगळं आवरून झोपणारच आहे, तर काहीच प्रॉब्लेम नाही. मग तेच खाणार होतो. आता धनुषला काही शिळं जास्त आम्ही चारत नाही, कारण मला पण जेव्हा मी शिळं खाते ना त्यावेळेस मला ॲसिडिटीचं प्रमाण खूप जास्त वाढतं, त्रास होतो, वॉमिटिंग वगैरे होतं. म्हणून मग मी ना थोडंसं अवॉइड करते शिळं खाणं. आणि धनुषला तर बऱ्यापैकी मी देतच नाही. आणि त्याला फिश एवढा आवडतो ना तरी पण मी थोडंसं त्याला चारलं, म्हणजे 1-2 घासच त्याने खाल्ले फक्त, बाकी नको वाटतं. कधी पोट वगैरे दुखलं तर भीती वाटते, म्हणून त्याला शिळं काही देतच नाही. डोस्याचं पीठ होतं इथं, म्हणून त्यासाठी 2 डोसे बनवले गरमागरम आणि लोणचं सोबत खायला दिले, पण त्याला लोणच्यासोबत खायचे नव्हते. पुढे जाऊन बघायलाच तुम्ही कशासोबत त्याने खाल्ले. इथं किचनवरती सगळा पसारा पडलेला होता आणि जे काही सामान घेऊन आलतो ना ते पण तसंच ठेवलं होतं, कारण काय होतं बाहेरून यायचं, त्याच्यानंतर मग स्वयंपाक बनवायचं म्हटलं की खूप जास्त वेळ लागतो. पण म्हटलं आल्यानंतर हेच पहिलं जेवणाचं बनवून घेऊया, जेणेकरून मग हे आणि धनुष खाली जातील खेळायला आणि मग मी काय जो बाकीचा पसारा आहे ना तो आवरून घेतील. किचन छोटं असल्यामुळे खरंच खूप जास्त पसारा होतो आणि मग मला ना सारखं सतत आवरत राहावं लागतं. जसं जसं आवरल ना मग तसं तसं पसारा कमी दिसतो. आणि हा गॅस मोठा घेतला आहे, पण फायदा झाला आहे, जो काय पसारा असेल ना माझा भांड्यांचा तो सगळा गॅसवरती बसून जातो एकदम इझीमध्ये. 3 शेगडींवरती 3 भांडी असेल ना तरी तिन्ही कोपऱ्यात वेगळ्या वस्तू माझ्या बसून जातात, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम वाटत नाही. पण तरी पण मन म्हणतं ना असं की चला आपण करतोय ना इथं, काय मग पसारा नको. इथं सगळा पसारा तसाच ठेवला आणि पहिलं म्हटलं धनुषला खायला द्यावं, कारण ना त्याला ना मी टॉनिक पाजायला सुरुवात केली, म्हणजे त्याची तब्येत वाढावी म्हणून टॉनिक आणले.
आणि भूक पण लागावी त्याला जास्त, आणि भूक लागते पण ना तो खूप असं सुकून जातो. म्हणजे लहान मुलांना भूक लागलेली समजत नाही. धनुषला कळतं बरं का, पण जेव्हा मुलांना भूक एकदम ओव्हरलोड होते ना त्यावेळेस त्यांना काही समजत नाही, मला असं वाटतं. आपल्यालाच बघा ना, म्हणजे माझंच अजून असं आहे की मला जर जास्त भूक लागली तर माझं डोकं दुखतं. मग मला कळतं की आता मला भूक लागली, काहीतरी खाल्लं पाहिजे. तसं धनुषच्या बाबतीत वेगळं काहीतरी होत असावं, पण मला ते समजतच नाही आहे. तो खूप जास्त चिडचिड करतोय, हट्टीपणा करतोय आणि असं खात पण नाही आहे पोट भरून. जेव्हा टॉनिक पाजत नव्हते तेव्हा व्यवस्थित खात होता, पण बघू आता काय होतं ह्याच्यावरती. त्याला चारलं थोडंसं, म्हणजे त्याला नादी लावून दिलं, म्हणजे म्हणतो ना आपण टी व्ही लावून देणं किंवा बाकीच्या काही गोष्टी. टी व्ही पुढे जाऊन तो बसला होता, हे त्यांचं काम करत होते ऑफिसचं, आणि मग म्हटलं चल तू टी व्ही बघ. आणि टी व्ही बघता बघता त्याला थोडंसं चारून आले. तुकडे तुकडे करून द्यावे लागतात त्याला जेवणाचे, नाहीतर मग तो खात नाही. इथं जी दुपारी घासलेली भांडी होती ना ती तशीच ठेवलेली होती, मांडायची राहिली होती फक्त. म्हटलं जेवण वगैरे झालं, सगळं आवरून घेतलं आणि मग त्याच्यानंतर भांडी मांडायला घेतली. हा डब्बा काल सकाळी मी त्यांना टिफिन दिला होता, म्हणजे वेपर्स तळून दिले होते उपवासासाठी. तो डबा खाली काढला होता. डबा काढला मी खाली, वरती ठेवून देताना जो आतला डबा होता ना तोच ठेवायला विसरले. जेव्हा खाली बघितलं ना तेव्हा मला कळलं की अरे यार, हा डबा इथंच राहिला. म्हणजे कामात काम वाढतो ना, म्हणतो ना आपण, तसं तसं काहीच आज माझ्या बाबतीत होत होतं. आणि कामांना उशीर झाला की असं होतंच. कामांना उशीर पण म्हणता येणार नाही, कारण आज दिवसभरच मी आराम केलेला होता. त्यामुळे संध्याकाळी एक्स्ट्राची कामं करायला मला काही एवढी हरकत नव्हती, कारण मी फ्रेशच होते. करूशी वाटत होती मला कामं. आणि तुमचं पण असंच असतं का, सणाच्या आदल्या दिवशी खूप घाई गडबड होते, उद्या हे करायचे ते करायचे, आणि मला तर रात्रभर मग झोपच लागत नाही, कारण ती आपल्यावरती मोठी जबाबदारी असते की आपल्याला सकाळ लवकर उठायचे आणि करायचे. इथं मम्मीचा कॉल आला होता म्हणून त्याच्यासोबत बोलता बोलताना कढीपत्ता आणि कोथिंबीर निवडून ठेवलं, आणि त्याच्यानंतर जे सामान आणलं होतं ते काढायला घेतलं. इथं मी तुम्हाला दाखवत होते विलायची पूड आणि सुंठपूड, असं दोन्ही पण जे काय म्हणजे ऑलरेडी पूड करून ठेवलेले असतात ना, त्या पूड घेऊन आले होते मी, कारण माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता. आधी मी पूड करून ठेवलेली, तिचा स्मेल पूर्ण गेलेला आहे, म्हणून म्हटलं चला वेळ पण नाही आहे, सकाळी लवकर पण आवरायचं आहे, म्हणून मग म्हटलं आपण हेच घेऊन टाकूयात. वेलची पूडचं जी होती ती मला 20 रुपयांना भेटली, आणि सुंठपूड 10 रुपयाला. म्हटलं ठीक आहे. मग ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं, डाळ गूळ सगळं एकत्र पिशवीमध्ये ठेवून दिलं, जेणेकरून मला सकाळी ते लगेच सापडेल. धनुसाठी आणलेले फ्रूट्स धुवून ठेवायचे होते, कारण त्याचं असं असताना दिसलं की लगेच खाऊन घ्यायचं, मग तो धुवायला पण देत नाही माझ्याकडे. म्हणून मग म्हटलं लगे हात धुवून ठेवावं, नाहीतर परत लक्षातून जर गेलं तर जातच लक्षातून. ह्या कॅरीबॅग जेव्हा भेटतात ना तेव्हा मला खूप जास्त आनंद होतो. मी तर त्यांच्याकडून एक्स्ट्राचे आणते, म्हणजे ह्यात ते बसत नाही आहे, तुम्ही दुसरे कॅरीबॅग द्या असं मी म्हणते त्यांना नेहमी, कारण मला ह्या कॅरीबॅगची खूप जास्त गरज लागते. कारण ना डस्टबिन खराब होऊ नये म्हणून मी ओला कचरा ह्या कॅरीबॅगमध्येच ठेवते, आणि रोजच्या रोज एक पिशवी तर वाया जाते म्हणजे जातेच. आणि कधी कधी पिशव्या संपल्या की मला खूप जास्त टेन्शन येतं. इथं हार आणला होता देवघरासाठी, मग तो साईडला काढून ठेवला, आणि जी काही फुलं आणली होती ना ती ह्याच्यामध्ये पेपरमध्ये गुंडाळलेली होती, आणि पेपरमध्ये गुंडाळली की फुलं लगेच सुकून जातात, म्हणून मग मी कॅरीबॅगमध्ये काढून ठेवली. हार हे सगळं एकत्रच ठेवलं. आणि ना विसरभोळेपणा होतोच आपला गडबडीच्या वेळेस. मी आज खाऊची पानं आणली होती काल येतानाच, पण आज मला कलशाला लावायची लक्षातच नाहीत राहिली. आता उद्या ती लावता येतील. कधी कधी काही गोष्टी आपण विसरतोच. देवासाठी ना मी आधी वेलवेटचं वस्त्र वापरत होते, पण काय होतंय ना, ते वस्त्र जेव्हा 3-4 वेळा आपण वॉश करू ना तेव्हा ते लगेचच खराब व्हायला लागते. जे साईडची लेस वगैरे असते ना ती पूर्ण निसटून जाते. मग त्यापेक्षा म्हटलं आपण हेच वापरूयात, 15 दिवसाला म्हटलं तरी नवीन आणता येईल, आणि हे कापडं लवकर खराब होत नाहीत. फक्त एवढंच होतं की ते आकसतात कॉटन असल्यामुळे, म्हणून मग ते 15 दिवसांनी चेंज केलं तरी काहीच हरकत नाहीत. 35 रुपयाला भेटलं, त्याच्यामध्ये 2 वस्त्र होतील आरामात, आणि 1 महिनाभर जरी चाललं ना तरी जास्त बस झालं माझ्यासाठी, कारण वेलवेटची कापडे एवढी महाग घेऊन ना लगेच खराब होऊन जातात. गॅस ओट्यावरचं सगळं आवरून घेतलं, आणि पिशव्यांनीच नुसतं किचन गच्च भरतं कधी कधी. सगळं मी गॅसच्या इथंच पिशव्या ठेवून देते, जेणेकरून मला जेव्हा लागतात ना त्यावेळेला लगेच सापडतात. गॅसवरती फक्त मी नॉनव्हेजची भाजी गरम केलेली होती, पण सगळी गॅसची भांडी वगैरे घासायला टाकली. सगळी भांडी घासून झाल्याच्या नंतरनं मग मी गॅस ओटा क्लीन करत होते, म्हणजे ॲटलिस्ट पुसून तरी घ्यावा म्हटलं थोडासा, कारण इतका काय खराब नव्हताच. दुपारी पण छान क्लीन केलेलं होतं मी. इथं माठ 2-3 दिवस झालं ना पाणी त्याच्यामध्ये भरूनच ठेवलं नव्हतं, कारण ह्यांना जी ऑफिसमध्ये बॉटल भेटली ना त्याच्यामध्ये पाणी खूप लवकर थंड होते, म्हणून तीच भरून ठेवते, आणि फ्रीजमधलंच पाणी जास्त पितोय. इथे धनुषच्या हाताला माठ येतो, त्यामुळे त्यानं ना माठाचा कॉक ऑन करून ठेवला होता, आणि मी जसा का माठ तिरका केला तसा माठातनं सगळं पाणी खाली पडलं, आणि सगळं पाणी झालं, आणि भीती वाटते मला खाली कोण घसरून पडायची, म्हणून मी ते लगेच पुसून घेतलं. माझ्या आधी धनुषच मला मदत करू लागत होता. इथे माठ स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यानंतरनं भरायला लावला. किचनवरचं सगळं पुसून घेतलं, आणि त्याच्यानंतरनं म्हटलं आता किचन ट्रॉली खूप जास्त खराब झालेली आहेत, त्या पण लगे हात पुसून घ्याव्यात. सकाळी एवढ्या गडबडीत ह्या गोष्टी करणं होतच नाही, आणि फरशी पण पुसायची होती, म्हणून म्हटलं चला एकदमच काय ओलं आहे ना
ते पुसून घेता येईल. इथं धनुष पण मला मदत करू लागत होता. इथं पाणी घेतलं स्वच्छ, त्याच्यामध्ये जे काय आपलं डिशवॉश लिक्विड आहे ते टाकलं आणि त्याच्यानंतरनं मी थोडंसं निरमा आणि हे टाकून आणलेलं जे आपलं लिक्विड असतं ना फरशीचं, ते पण थोडंसं टाकलं होतं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नवीन वाईप्स घेतली जेणेकरून लगेच माझं काम होईल. पण ही वाईप्स मला वाटते खराब लागली. त्यात पाणीच व्यवस्थित सोक होत नव्हतं आणि सगळं पाणी हाताखालून गळत होतं. ते खूप कसं तरी वाटत होतं. आणि दुसरी जी आहे ना वाईप्स, ती खराब झालेली होती. ती काय मला हातामध्ये पण पकडू वाटत नव्हती. म्हणजे ती सिंकच्या तिथलं पुसायला बरे आहे, पण म्हटलं किचन ट्रॉलीनं नको ती लावायला. इथे धनुषचा मूड झाला होता हॅपी बड्डे करायचा. धनुषचा बड्डे जवळच येतोय. सो आम्ही त्याला रोज विचारतो, धनुष तुला बड्डेला काय घ्यायचं आहे. तर त्याचं फक्त एवढंच असतं की पप्पा केक आणा. आणि मी जेव्हा विचारेल त्यावेळेस मला पण म्हणतो मम्मी केक खायचा आहे म्हणून, बस एवढंच. बाकी त्याच्या काहीच इच्छा नाही आहेत की हे घ्या तुम्ही, ते घ्या. शेवटी अजून लहान आहे, जेव्हा मोठा होईल तेव्हा हक्काने सांगेल पप्पा मला हे घ्या, ते घ्या, अशा काही गोष्टी. चला आता इथं मी म्हणा पटपट जो काय माझा जोर आहे, जेवढी माझी ताकद आहे ना तेवढी सगळी लावून इथं पुसून घेते. आणि खरंच जेव्हा आपण खाली बसतो व्यवस्थित बघतो ना, त्यावेळेस कळतं की जे पाणी सांडलेलं असतं ना ते तसंच खाली आलेलं असतं आणि त्याचे वण सगळे आहे असे दिसतात. लांबून दिसत नाही किंवा आपल्या डोळ्यांना पण नीट ते दिसत नाही, पण जेव्हा जवळ जाऊन बघतो ना तेव्हा मग खरंच ते खूप जास्त घाण दिसतं. सगळ्या ट्रॉल्यातनं व्यवस्थित पुसून घेतल्या. मला वाटते 8-10 दिवसातून मी ह्यांना पुसलंच असेल. त्याच्यानंतर मग फरशी पुसून घेतली, कारण सकाळी एवढं काय लवकर होणार नाही आपल्याकडून काम, आणि उठायला किती नाही म्हटलं तर थोडासा इकडे तिकडे उशीर होतोच. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आत्ताच पुसून घेते. सकाळी उठले की डायरेक्ट हेअर वॉश वगैरे आंघोळ वगैरे करून डायरेक्ट मी जेवणच बनवायला घेईल. आणि जेवण लवकर बनवायचं होतं, कारण आम्ही अक्षय तृतीयेला ना एक माणूस जेवायला घालतो. म्हणजे तुमच्या इकडे पण तसंच असेल, पण आमच्या इकडे ना आमरसपुरी नाहीत करत. आमच्या इकडे पुरणपोळीचं जेवण असतं. आणि जसं आमच्या घरी फॉलो करतात म्हणजे सासरी, तसंच मी करते. आपल्या मनाने वगैरे काही नाही करत. पुरणपोळीचं जेवण असतं म्हणून पुरणपोळीचं जेवण करून कोण आजोबा आहेत आमच्या शेजारी काका, त्यांना मग जेवायला बोलवणार होतो. असं उद्याचं प्लॅनिंग होतं. सो इथं माठ वगैरे छान असं भरून ठेवलं आणि किचन मस्त चकाचक क्लीन झालेलं होतं. असं चकाचक क्लीन असेल ना की मग सकाळी उठून करायला पण खूप जास्त छान वाटतं. आणि अजून वाटतं की अजून काय तयारी करू का, काय राहिलं असेल का. सकाळची थोडीफार तयारी किंवा थोडाफार ह्यांचा पण हातभार म्हणून ह्यांनी थोडासा लसूण सोलायला मदत केली. आणि मस्त थोडासाच लसूण जेवढा लागणार आहे ना तेवढाच एक्स्ट्राचा मी लसूण आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत नाही, म्हणजे सोलून ठेवत नाही. ती सवय मोडली मी पूर्ण. इथे थोडासा लसूण सोलून ठेवला जेणेकरून भज्यांसाठी पण उपयोगात येईल आणि आमटीसाठी पण, म्हणजे सकाळी जास्त काही टेन्शन नाही. इथं फ्रीजची अवस्था पण थोडीफार बघण्यासारखी झाली, जास्त नाही काय. थोडंसं हात फिरवावंच लागेल जेणेकरून ते टापटीप दिसावं. आता थोडंसं अस्ताव्यस्त दिसतंय. कधीतरी वेळ भेटला की हे पण मस्त असं क्लीन करून टाकेल. हे नॅपकिन फक्त इग्नोर करा, ते कसे पण लटकवलेत मी. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.